सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि आज सुद्धा मंडळी आपण आहोत पुण्यातील थेऊर येथील कोलवडी या गावामध्ये, आणि सगळे अगदी छान मस्तपैकी एन्जॉय करणार आहेत ना. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आपला हा धमाकेदार खेळ सुरू करूया, सोहळा साजरा करूया, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हार. आणि खेळ खेळण्यासाठी ते वाक्य बोलण्यासाठी या सगळ्या तया इथे आलेल्या आहेत, पण कुठलं वाक्य बोलायचं तेच माहिती नाही. आणि आता जेव्हा वाक्य कळेल ना तेव्हा मजा आहे. हा अत्यंत सोपं वाक्य, अजिबात कठीण नाहीये, अत्यंत सोपं वाक्य. वाक्य असं आहे, एक पाटी टांगली, एक पाटी टाळली, टांगलेली पाटी टाळली. कुठून सुरुवात करूया सांगा बरं? तिथून करायची. तर आमच्या शब्दाला आपण मान देऊया. त्या म्हणतात इथून सुरुवात करायची आहे, तर आपण सुरुवात करूया इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. सविता चंद्रकांत कोळी. वाक्य अत्यंत सोपं आहे. हा, आणि हे वाक्य गात गात बोलायचंय. एक पाटी टाळली, एक पाटी टाळली, टाळ्यावर टाळली. स्वतःच वाक्य बनवलेलं आहे. आता मी सांगतो तसं गारडी. हा, वेळी खणखणीत आवाज होते. एक पाटी टांगली, एक पाटी टांगली. हात पण तसाच पाहिजे, हात करा तसा. एक पाटी टांगली, एक पाटी टाळली, टांगलेली पाटी टाळली, टांगलेली पाटी टाळली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तुमचं नाव सांगा ताई. माझे नाव सौवरुणा प्रदीप आठवले. हे वाक्य तुम्ही रागात बोलायचे. हई. आयो. हा, एक पाटी एक पाटी टाळली, टाळली, एक पाटी एक पाटी टांगली, हा, टाळलेली पाटी टाळलेली पाटी टांगली, 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 टांगली. हा. एक पाटी टाळली. समजा समोर भाऊजी उभे आहेत, त्यांना सारा रागवून बोला त्यांच्यावर. हा, एक पाटी टाळली. आधी धनी बोला. ओ धनी. धनी धनी बाहेर गेले. हा, इथं धनी आहे तसं समजा. एक पाटी आधी ओ टाळली. धनी, ओ धनी. ओ धनिया. धन्य नाही, धन्य एवढं नाही, ओर नाही. ओ, धनी. हा. एक पाटी टाळली, हा, एक पाटी टांगली, हा. एक पाटी टांगलेली, हा. टाळलेली टांगली. पटकन एकदा एक शेवटचं होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. शेवटचा. हा, व्हेरी गुड. रागात फक्त होऊन जाऊ दे, रागात. एक पाटी टांगली, एक पाटी टाळली, हा. टांगली, एक एक पाटी पाट टांगलेली, एक पाट एक पाटी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. तुमचं नाव सांगा. पूजा विनोद साखरे. पूजा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 10. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचे. हा, व्हेरी गुड. 1 2 3. हा. एक पाटी टांगली, ए. एक पाटी टाळली, ए. टांगलेली पाटी टाळलेली पाटी टांगली. हा. एक पाटी टांगली, एक पाटी टाळली, टांगलेली पाटी टाळली. टाळलेली पाटी टाळली. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. एक पाटी टांगली, या. एक पाटी टाळली, बात. टांगलेली पाटी टाळली, एक पाटी टांगली, एक पाटी टाळली, एक पाटी टांगलेली पाटी टाळली. आगनगाडी. आगीनगाडी कुठे? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, एकदा जोरदार टाळ्या. ताई, तुमचं नाव सांगा. शेख रजिया बेगम अब्दुल मजीद. आता हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. असं हसायचं. हा, रेडी. हा, असं हसायचं. रेडी. हा.
एक पाटी टांगली एक पाटी टाळली टाळलेली पाटी टांगली. व्हेरी गुड, क्या बात आहे. हा एक पाटी टांगली एक पाटी टाळली टाळलेली पाटी टांगली. हा व्हेरी गुड. एक पाटी टाळली एक पाटी टांगली टांगलेली पाटी टाळली. हा कधी टाळलेली करतायत कधी टांगलेली करतायत. व्हेरी गुड. हसायचं सांगितलं हसतच नव्हत्या. व्हेरी गुड, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या रजियाताईंसाठी होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. शशिकला मस्के. आता हे वाक्य बोलल्यानंतर हा एक पाठी टांगली एक पाठी टाळली टांगलेली पाठी टाळली असं करायचं. हा पटापट. हा रेडी. हा एक पाटी टांगली हा. एक पाटी टाळली हा टांगलेली पाटी टाळली. एक पाटी टाळली एक पाटी टांगली हा टांगलेली पाटी टाळली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. चला आता पटकन वाक्य लाजत लाजत बोलून दाखवायचे. हा समोर भाऊजी उभे आहेत. हा एक पाटी टांगली हा. एक पाटी टाळली हा. टांगलेली पाटी टाळली. लाजत लाजत बोलायचे. एक लाजत लाजत. हा हा एक पाटी टांगली एक मी दाखवतो तसं करा. लाजत लाजत. हा माझ्याबरोबर करा. हा रेडी. समोर भाऊजी उभे आहेत. हा अहो 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 ऐका ना. ऐक ना. एक पाटी टांगली एक पाटी टांगली एक पाटी टाळली एक पाटी टाळली टांगलेली पाटी टांगलेली पाटी टाळली. टाळली. आ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अभिनंदन. क्या बात है क्या बात है ज्या ताई. आणि ज्या ताईंनी सादरीकरण खूप छान केलेलं आहे. हा जो काय आहे एकदा पुन्हा करा. हा हे देताना. हा रेडी. हा कुकरची शिटी वाजली आणि ती भानावर आली. कुकरची शिटी वाजली आणि ती भानावर आली कारण आज तिच्या या नवीन घरात तिचा पहिला स्वयंपाक होता. आज तिचा या नवीन घरात तिचा पहिला स्वयंपाक होता. सगळ्यांनी कौतुक केल्यावर तिने स्वतःसाठी ताट वाढून घेतलं. पहिला घास घेतल्यानंतर मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं. पहिला घास घेतल्यानंतर मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलं कारण आज तिच्या या जेवणाला तिच्या आईच्या हातची चव नव्हती. कारण तिच्या आजच्या या जेवणाला तिच्या आईच्या हातची चव नव्हती. ताई तुमचं नाव सांगा. सुप्रिया विक्रम गवळी. सुप्रिया ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष झाले. कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? मला ना मामाच्या मुलाला दिले. काय बालपणातल्या आठवणी माहेरच्या आठवणी काय सांगायला वाटतात तुम्हाला? आम्ही 4 जण आहे. 2 बहिणी 2 भाऊ. लग्नाला 9 वर्ष झालं का वडील वारलेत. अच्छा. आता आई आणि भाऊ आहे. आई आणि भाऊ आहे. काय लहानपणी असताना बालपणातल्या काय आठवणी तुम्ही सांगायच्यात? एखादा छानसा प्रसंग. माझ्या आईला ना शाळा शिकवायची होती मला लय. आई पण तुम्हाला परिस्थिती शिकवायची होती? पण परिस्थितीच नव्हती आमची अशी शाळा शिकवायची. वडील आचारी काम करायचे. भाऊ तवाले बारके होते म्हणून नाही ना शाळा शिकवली. एक भाऊ आहे 12वीला. एक कामाला लागला. एक बहीण अपंग आहे. तिला दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे नव्हते त्या टायमाला आमच्याकडे. काही खूप छान वाटलं. तुम्ही अगदी मनापासून इथे बोलतायत. तुम्हाला कसं वाटतं आज मनापासून तुम्ही ते त्या आठवणींमध्ये गेलात? छान वाटतंय. ताई तुमचं नाव सांगा. सीमा रवींद्र पिलाने. सीमाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 17 वर्ष झाली. 17 वर्ष. आणि माहेर कुठलं? देवाची आळंदी. देवाची आळंदी. आळंदीचे? हा आळंदीची. आळंदीचं माहेर म्हणजे अख्खं बालपण त्या आळंदीमध्येच गेलेलं आहे तुमचं. किती सुंदर. काय त्यावेळी तिकडचे अनुभव असतील त्या आळंदीचे मला सांगा बरं. आम्ही 6 जणी बहिणी आहे. 6 जणी बहिणी. ही काही माझी बहीण आहे. कुठे? ही काही ही बहीण आहे तुमची? नमस्कार. काय बालपणातल्या आठवणी तुम्ही सांगाल? एखादी मजेशीर किस्सा? काय नाही, आमची लय भांडणाची. तुमची लय भांडण मिनीची सगळ्यांची तुमची लय भांडणं व्हायची? हा लय भांडणं व्हायची? हो. का भांडायचे पण?
असेच कशावरनं पण व्हायचे, भांडणं व्हायचे. कशावरनं पण भांडणं हो, व्हायची. पण आता ते खूप मिस करते. असं वाटतं की परत नाही का ते दिवस परत यायला ते हवे. दिवस परत यायला पाहिजे. तुम्हाला वाटतं परत ते दिवस यावे? हा, पुन्हा ती भांडणं व्हावीत? नाही नाही भांडणं नको. हां, पण काय भांडणं कशामुळे व्हायची पण? शुल्ल गोष्टीवर ना आपलं कशावर तात्पुरता. आणि किती वर्ष झालीत लग्नाला तुम्ही म्हणाला? 17 वर्ष. 17 वर्ष झालेली आहेत. पहिल्यांदा कुठे भेटलात तुम्ही? आईने लग्न ठरवून दिलं तेच नाट्य पाहिलं आम्ही परत. ठीक आहे, एखादा छानसा उखाणा पटकन घेऊन टाका बरं. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, रवींद्रावांचं नाव घेते, सौभाग्य माझे. सौभाग्य. वा, खूप सुंदर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. माहेरच्या आठवणी म्हटल्यानंतर सगळ्या ताया ज्या काही अगदी खुश असतात ना, आणि मन मोकळेपणाने अगदी त्यांच्या त्या सगळ्या आठवणी व्यक्त होत असतात, बालपणात जात असतात, आणि चेहऱ्यावरती जो एक आनंद असतो ना, तो आनंद इतका ऊर्जा देणारा असतो, आणि अगदी खूप छान वाटतं की आपली ताई खूप छान सुखात आहे, आनंदात आहे. पण माहेर म्हटल्यानंतर एक थोडासा कुठेतरी एक गंभीर आणि असा एक इमोशनल कोपरा नक्कीच आपल्या मनामध्ये असतो. त्याच्यामुळे सगळ्या ताई थोड्या भावूक पण होतात. पण आता या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि या खेळाचे नियम आणि अटी सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईंनी नाचायचं आहे. हा, नाचायचं आहे. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. ठीक आहे, त्यासाठी या जोरदार खेळासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा दे बा, मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को तेरा दे बा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. कित्ती आइले कित्ती कहिले, सबको लगता है हम मिच पहिले, सबको लगता है हम मिच पहिले. सब कहते हैं मेरी महबूबा, तेरी आंखों में मेरा दिल डूबा, हो तेरी आंखों में मेरा दिल डूबा. हा हा हा, पटकन. हा, पटकन. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक 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 रिकामी खुर्च्या, पटकन या. हा, पटकन रिकामी खुर्च्या. हा, या. नाचायचंय, नाचायचंय, कंपल्सरी नाचायचंय. व्हेरी गुड. नुसता हात वरती करून चालायचं नाहीये. अंगात बहर मटात केसर, दिन रात खुलती ओली कळी, कंचा बिळलेलं येतंय भरून, इश्काच्या गुलाबी रंगात भिजून, रान सळसळ करतंय मुलखाचं आमच्या फांदीवर. हा हा, पटकन पटकन. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा हा, व्हेरी गुड. तुमको ऐसा वाटता है तुम बरोबर ऐसा पैसा है तुम? बरोबर है, कुर्सी पर बरोबर पैसा है तो तुमको लगता है? बिल्कुल बिल्कुल. तुमको अभी मैं पाई खाली बैठ गई, बस बात खत्म. खुर्ची यांची असं तुम्हाला वाटतं? नाही की नाही? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. तुला म्युझिक प्लीज. त्या बाजाराला माझे मासोलीला मी झिली देणार नाही, तू कितीही ताण भाव कितीही सांग मी बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रापचिक होणार आहे, संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रापचिक होणार आहे. कोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे, तू किती बी ताण भाव किती बी सांग ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रापचिक होणार आहे, संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रापचिक होणार आहे. गेल्या बाजाराला तुला तोऱ्यामध्ये मी प्रायव्हेट नंबर दिला, माझे
व्हेरी गुड. हा मस्त. संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईने खुर्ची पटकावलेली आहे, अंतिम विजेते आहेत या ताई. तुमचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या. ताई तुम्हाला सांगतो खरंच खूप छान वाटते आणि तुम्ही अगदी सगळ्या मनापासून इथे माहेरी आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही अगदी जे काही एन्जॉय करायला पाहिजे ना तसं अगदी एन्जॉय करता आणि खूप छान वाटते. पण हे सगळं छान 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 सगळं होत असताना एक अबोला सुद्धा आपल्यामध्ये असतो आणि तो दूर करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करत असतो आपल्या चूकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, हे सगळं आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई. ताई तुमचं नाव सांगा. वैभवी अवसरे. वैभवी ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्षाचा आहे? बहिणीच्या मुलीबरोबर आहे. ॲक्च्युली तिन्हीचा अबोला पकडलेला आहे, मी नाही पकडलेला. आता जवळजवळ 1-1.5 वर्ष होतील, ती बोलत नाही माझ्याशी. पण 1.5 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर तुमचं कसं नातं होतं? ॲक्च्युली माझी बहीण जी आहे ती 2018मध्ये एक्सपायर झाली. तर तेव्हापासून ती मला तिची मम्मी समजत होती. मोठी आई म्हणून मला हे करायची, म्हणजे मावशी म्हटलीच नाही तिला. तिची आई जी मला अक्का म्हणायची ना ती पण अक्काच म्हणते. तर ती रोज तिचा फोन असायचा, मेसेज असायचा, अक्का जेवली का, कुठे आहेस, ऑफिसमध्ये आहेस का, घरी आहेस म्हणून. म्हणजे दिवसामधनं 3 वेळा फोन असायचा तिचा. आता फोनच येत नाही आणि मी फोन केला तर ती बोलत नाही. तिची आजी बोलते माझ्याशी पण ती बोलत नाही माझ्याशी. असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे त्यांनी हा अबोला धरलेला आहे? मध्ये मी तिचे फोन उचलले नव्हते आणि माझी जी मावशी आहे तिच्या घरी माझा भाऊ राहतो. तर भावाकडे ती गेली होती. तर तिकडे गेल्यानंतर थोडंसं माझ्या मावशीने तिला थोडंसं चुकीचं बोललं. ते चुकीचं बोलल्यानंतर मी तिला ती चुकीची जी गोष्ट आहे ती तिला बोलायला गेले तर तिला वाईट वाटलं. त्यामुळे ती बोलत नाही माझ्याशी. पण या 1.5 वर्षामध्ये तुम्ही कधी स्वतःहून प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा? हो. पण त्या नाही बोलत. नाही. त्याने सुद्धा स्वतःहून कधी फोन केला नाही किंवा हा अबोला दूर करण्याचा करतच प्रयत्न? नाहीये ती. आता मी वाट पाहते तिच्या फोनची की ती स्वतःहून फोन करेल किंवा मेसेज करेल म्हणून. पहिली खूप मेसेज करायची, व्हिडिओ कॉल करायची. आता माझ्या मुलाला पण फोन करत नाही, मला पण करत नाही. पण ताई समजा आता त्या ताई इथे असतील, समोर असतील, काय सांगाल तुम्ही त्यांना? आई म्हणून मी तिला 2 शब्द बोलले असेल तर ते आई म्हणूनच आपल्याला काहीतरी हे चांगलं म्हणून आईने सांगितलं म्हणून असं ते शब्द आईचे म्हणून मानावे आणि तिने मला माफ करावे. ताई तुम्ही आज इथे माहेरी आल्यात आणि या भावाकडे तुम्ही तुमच्या मनातली खंत तुम्ही बोलून दाखवली आहेत, व्यक्त झालेले आहेत. तर आज तुमच्या वतीने सुद्धा हा भाऊ तुमच्या त्या ताईंना मी नक्कीच विनंती करेन की ताई 1.5 वर्ष झालेले आणि 1.5 वर्षाचा हा अबोला आहे आणि तुमच्या आईच्या जागी त्या आहेत आणि आईच्या हक्कानेच त्यांनी तुम्हाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला असेल, काही गोष्ट चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला असेल. तर माझं असं वाटतं की आईचं महारसुद्धा हा आशीर्वाद असतो आणि तरीसुद्धा असं असताना सुद्धा आज सगळ्यांसमोर, अख्ख्या महाराष्ट्रासमोर त्या ताईंनी स्वतःची चूक मान्य केलेली आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण आपली चूक नसताना ही चूक मान्य करतो ना तेव्हा त्या व्यक्तीला ते समोरचं नातं, ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते आणि म्हणून ते सॉरी म्हणतात किंवा म्हणून ते ती चूक मान्य करतात. हे लक्षात घ्या, कारण त्यांना तुम्ही महत्त्वाचे आहात. तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करा आणि असे अबोला ठेवू नका, कारण जोपर्यंत समोरचा माणूस आहे तोपर्यंतच त्या नात्याला किंमत आहे. एकदा तो माणूस दूर निघून गेला ना की त्या नात्याला काहीच अर्थ राहत नाही आणि मग ते गैरसमज फक्त मनामध्ये राहतात आणि मग ती खंत आयुष्यभर राहते. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या, ताईंना फोन करा, त्यांना भेटायला या आणि येऊन घट्ट मिठी मारा. सगळे प्रॉब्लेम तिथेच संपतील. ताई मला खात्री आहे की हा निरोप त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते तुम्हाला नक्की फोन करतील, तुम्हाला भेटायला येतील आणि तुम्हाला घट्ट मिठी मारतील आणि सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातील. हा अबोला नक्कीच दूर होईल. ताई पण तुम्ही आज इथे माहेरी आलेले आहात तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाही आहे, तुमची ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची आहे. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग
काही लोक खरंच सांगतोय, खूप छान वाटतं आणि तुम्हाला सगळ्यांचं मला कौतुकही वाटतंय की तुम्ही इतक्या छान चांगल्या पद्धतीने खेळलात, मनापासून व्यक्त झालात आणि थोड्या वेळापुरता का होईना पण तुम्ही एक माझ्याबरोबर एक भावाचं नातं जोडलं. शेवटी आयुष्याचं उद्दिष्ट काय असतं की चांगली माणसं जोडणं आणि ही अशीच चांगली माणसं जोडत जोडत आज 16 सख्यांचं एक मोठं कुटुंब होत चाललेलं आहे. आणि आजच्या या भागात, आजच्या या कुटुंबाबरोबर आजच्या या भागात आपण इथेच थांबणार आहोत. खरं तर खूप वाटतं की अजून तुमच्याबरोबर काही वेळ घालवावा, पण वेळ झालेली संध्याकाळची, त्यामुळे इथेच आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि संध्याकाळची वेळ झाल्यामुळे अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सखांचा.